नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे त्याचं असणारं एक्झाम्पल. सो एक्झाम्पल नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, एक्झाम्पल बघायचं आहे. ए कार ऑफ मास 1.5 टन, car of mass 1.5 ton is running at 72 किलोमीटर पर आवर. म्हणजे कार दिले ज्याचं कारचं असणारं वेट किती आहे, त्या 1.5 टन आहे. 1.5 टन इतकं त्याचं असणारं पर्टिक्युलर काय आहे, मास आहे. रनिंग ॲट 72 किलोमीटर पर आवर on a straight horizontal road, on a straight horizontal road, on turning the engine off, on turning the engine off, it stops in 20 seconds. It stops in 20 seconds. Full stop. While running at the same speed, while running at the same speed on the same road, the driver observes an accident 50 meter in front of him. He immediately applies the brake, and just manages to stop the car, at the accident spot. Calculate the braking force. तर आपल्याला इथे काय विचारलंय, तर ब्रेकिंग फोर्स किती होता तो फाइंड आउट करायचा आहे. सो आधी प्रॉब्लेम आपण समजून घेऊ. काय म्हटले बघा, एक कार ऑफ मास 1.5 टन म्हणजे जवळपास 1.5 टन वजनाची एक गाडी होती, ज्याचं रनिंग किती आहे तर जवळपास 572 किलोमीटर, 72 किलोमीटर पर आवर इतक्या स्पीडनं ती कॅरी होते ऑन अ स्ट्रेट हॉरिझॉन्टल रोड. सो ऑन टर्निंग द इंजिन ऑफ, जर समजा
त्या गाडी चालकानं जर गाडीचं इंजिन जर ऑफ केलं तर इट स्टॉप्स इन 20 सेकंड. तर जवळपास ते इंजिन स्टॉप व्हायला 20 सेकंड इतका काळ लागतो. व्हाईल रनिंग ॲट द सेम स्पीड, म्हणजे त्याच स्पीडमध्ये इंजिन ऑफ केलं तर जवळपास 20 सेकंदानंतर ते इंजिन स्टॉप होतं. सो ऑन अन ॲक्सिडेंट, आता पुढे काय, ऑन द सेम रोड, त्याच रस्त्यावरती द ड्रायव्हर ऑब्झर्व्स अन ॲक्सिडेंट 50 मीटर. त्याच रस्त्यावरती गाडी 72 किलोमीटर पर तास जात असताना 50 मीटर अंतरावरती एक ॲक्सिडेंट घडलेला होता इन फ्रंट ऑफ हिम. सो ही इमिजिएटली अप्लायज द ब्रेक्स. 50 मीटर अंतरावरती ॲक्सिडेंट दिसल्यानंतर त्यांनी इमिजिएटली काय केलं, ब्रेक्स अप्लाय केले. अँड जस्ट मॅनेजेस टू स्टॉप द कार ॲट द ॲक्सिडेंट स्पॉट. आणि ॲक्सिडेंट स्पॉटपर्यंत त्यानं त्याची असणारी गाडी काय केली, तिथपर्यंत मॅनेज केली. सो कॅल्क्युलेट द ब्रेकिंग फोर्स. मग ब्रेकिंग फोर्स, त्यानं जो ब्रेकवरती अप्लाय केलेला फोर्स होता किंवा त्या गाडीचा असणारा एकूण टोटल जो ब्रेकिंग फोर्स होता तो आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो गिवन काय काय दिले ते आधी बघा. आपल्याला काय काय दिले, मास दिलेला आहे 1.5 टन. त्यानंतर त्याचं असणारं स्पीड दिलेलं आहे यू. ओके, जे किती आपण टाईम दिलेला आहे 20 सेकंड. आणि आपल्याला इथं काय करायचं आहे, पहिल्यांदा त्याचं असणारं इनिशियल जे 20 सेकंड्समध्ये तो काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. सो इनिशियल स्पीड यू इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. आणि त्याचं असणारं फायनल व्हेलॉसिटी आहे ती काय होणार आहे, 0 असणार आहे. आणि किती वेळेमध्ये, सो टी इज इक्वल टू 20 सेकंड्स. सो ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. ते आपल्याला इथं पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल. ॲक्सलरेशन, दिस इज अ फ्रिक्शनलेस रिटार्डेशन, दॅट इज त्याला आपण काय म्हणेन, निगेटिव्ह ॲक्सलरेशन. सो आफ्टर सीइंग द ॲक्सिडेंट पाहिल्यानंतर 50 मीटरवरती आताचं सुद्धा त्याचं इनिशियल स्पीड काय असणार आहे, 20 मीटर पर सेकंड. म्हणजे ज्याचा जेवढा कालावधी असेल तेवढं. फायनल स्पीड 0 आणि डिस्टन्स आता तो किती आहे, 50 मीटर. ओके, सो आता ह्या ठिकाणचं जे एक्सप्रेशन आहे ते चेंज होणार. ते काय होणार बघा, A1 इज इक्वल टू, जे ॲक्सलरेशन जे आहे ते A1 इज इक्वल टू v² मायनस u² अपॉन ट्वाईस यस. व्हीची किंमत 0 आहे, यूची किंमत 400 अपॉन ट्वाईस यसची किंमत किती आहे, 50. म्हणजे 400 अपॉन 100 म्हणजे किती येईल ते, 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस रिटार्डेशन इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ ब्रेकिंग अँड फ्रिक्शन. सो ब्रेकिंग रिटार्डेशन काय होणार आहे, ॲक्सलरेशन फायनल जे 4 आहे आणि इनिशियल जे किती आहे 1. सो 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ब्रेकिंग फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. मास किती आहे त्याचं, जवळपास 1,500 किलो म्हणजे 1.5 टन आहे, इंटू आपलं असणारं ॲक्सलरेशन 4500 न्यूटन. ओके, सो टोटल जो ब्रेकिंग फोर्स असणार आहे तो किती असणार आहे, 4500 न्यूटन. तर बघा पहिल्यांदा ऑन टर्निंग द इंजिन ऑफ, जे आपण त्याचं एक्सप्रेशन बघू कसं सॉल्व करायचं बघा. ऑन टर्निंग द इंजिन ऑफ केल्यानंतर त्याचं असणारं जी स्पीड आहे ती किती आहे, 20 मीटर पर सेकंड. फायनल स्पीड काय होणार आहे, फायनल स्पीड त्याचं 0 होणार आहे. आणि किती टाइममध्ये असताना, तर 20 सेकंड्स. सो ॲक्सलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो इनिशियल स्पीड v 0, v किती आहे बघा 20 अपॉन टाइम किती आहे 20. सो मायनस 20 अपॉन 20 इज इक्वल टू -1 acceleration म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस निगेटिव्ह साइन मीन्स रिटार्डेशन और निगेटिव्ह ॲक्सलरेशन. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, रिटार्डेशन म्हणू शकतो किंवा निगेटिव्ह ॲक्सलरेशन असं म्हणू शकतो. ओके, आता त्याचं असणारं पर्टिक्युलर जे डिस्टन्स आहे त्या ठिकाणचं असणार आपल्याला ॲक्च्युली काय करायचं आहे. सो दिस इज फ्रिक्शनलेस रिटार्डेशन. सो आफ्टर सीइंग द ॲक्सिडेंट, आता आफ्टर सीइंग द ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंट बघितल्यानंतरचं असणार त्याचं रिस्पेक्टिव्ह काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे काय असेल ते स्पीड वगैरे. सो आफ्टर सीइंग द ॲक्सिडेंट आता काय होईल बघा, आफ्टर
seeing the accident आफ्टर सीइंग द ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे ते जे काय आहे ते पाहिल्यानंतर आफ्टर सीइंग द ॲक्सिडेंट तर याच्यामध्ये काय होणार आहे इनिशियल स्पीड जे आहे ते 20 मीटर पर सेकंड ते कसं आलं काय 20 सेकंड्समध्ये असणार त्याचं रिस्पेक्टिव्ह स्पीड आपल्याला फाइंड आपण केलेलं आहे कारण कसं आहे u इज इक्वल टू 72 किलोमीटर पर आवर आहे ओके सो u इज इक्वल टू 72 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर अपॉन आवर म्हणजे किती 3600 सो zeros are cancel 36 ones are and 36 twos are 36 एक 36 दोन्ही 72 सो u इज इक्वल टू 10 into 2 20 मीटर पर सेकंड जसं आपण मगाशी पण दिलेलं होतं लक्षात घ्या ज्यावेळी किलोमीटर पर आवर असेल त्याचं कन्व्हर्जन मीटर पर सेकंडमध्ये करत असताना त्याला 1000 भागिले 3600 किंवा 5/18 गुणायचं हे आता हे ट्रिक्स कुठं वापरतात पोलीस भरती MPSC UPSCच्या ठिकाणी हे तुम्हाला लागणार आहे ओके कन्व्हर्जन फॅक्टर ओके इथं पण आपल्याला 11वीमध्ये आहेच सो यू किती आलं बघा 20 मीटर पर सेकंड एवढं त्याचं काय आलं इनिशियल स्पीड आलं आता त्यावेळेची फायनल व्हेलॉसिटी काय असणार आहे तो थांबणार आहे म्हणजे v इज इक्वल टू काय होईल 0 होईल ओके फायनल व्हेलॉसिटी काय असणार आहे 0 होईल आणि डिस्टन्स दिले डिस्टन्स किती दिलं बघा s इज इक्वल टू 50 मीटर जनरल फॉर्म्युला आपला काय आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर आपला फॉर्म्युला आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर ओके सो देयरफॉर आता हा जो फॉर्म्युला आहे तो इथं आपल्याला यूज करायचा नाही v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as हा फॉर्म्युला आपण इथं वापरायचा ओके हा एक फॉर्म्युला झाला दुसरा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कुठला v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as ओके सो देयरफॉर आपल्याला इथलं काय करायचं ॲक्सेलरेशन सो u स्क्वेअर मी पहिले घेतलं तर काय होईल v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस as काय होणार बघा v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस as सो देयरफॉर ॲक्सेलरेशन a is equal to acceleration a is equal to v square minus u square जे वरती आहे ओके डिवाइडेड बाय acceleration a is equal to हा twice is equal to सो आता काय झालं acceleration is equal to v square minus u square upon twice s आता याच्या व्हॅल्यूज पुट अप करू सो acceleration a is equal to v0 आहे माइनस u ची किंमत किती बघा 20 डिवाइडेड बाय 2 into 50 20 चा स्क्वेअर 400 डिवाइडेड बाय 100 सो काय येणार बघा त्याचं एक्सप्रेशन मध्ये निगेटिव्ह साइन असल्यामुळे मायनस काय येणार सांगा ते -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके हे त्याचं काय येणार आहे ॲक्सेलरेशन येणार सो दिस रिटार्डेशन इज कंबाइंड इफेक्ट आता हे जे रिटार्डेशन आहे हे म्हणजे त्याचा असणारा एक कंबाइंड इफेक्ट आहे ऑफ ब्रेकिंग अँड फ्रिक्शन त्याचं होणारं जे काही ब्रेकिंग आहे आणि त्याचं असणारं जे फ्रिक्शन आहे त्याचं सो दिस ब्रेकिंग रिटार्डेशन इज ओके आता इथंपर्यंत आधी बघा आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ दिस रिटार्डेशन इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ द ब्रेकिंग अँड फ्रिक्शन सो ब्रेकिंग रिटार्डेशन दॅट इज 4 - 1 पहिलं आलेलं ॲक्सेलरेशन 1 आणि त्या आधीच आत्ताच आलेलं 4 ओके काय काय बघितलं आपण पहिल्यांदा आपण जर इंजिन ऑफ केलं तर व्हेलॉसिटी 20 मीटर पर सेकंद कशी आली तर इथं त्याचं कन्व्हर्जन आहे बघा 72 किलोमीटर पर आवरचं आपण कन्व्हर्जन केलं त्याच्यानुसार किती येते यू 20 मीटर पर सेकंद येते त्यावेळची व्हेलॉसिटी 0 आहे टाइम सेकंदमध्ये दिलेलं आहे ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी त्यानुसार -1 आलं नेक्स्ट आपण काय केलं आफ्टर सीइंग द ॲक्सिडेंट पाहिल्यानंतरची व्हेलॉसिटी परत तीच आली फायनल व्हेलॉसिटी 0 स्टॉप होणार डिस्टन्स 50 मीटर आता दोन कायनेमॅटिक इक्वेशन आहेत त्यातलं आपण दुसरं यूज केलं कोणतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस त्याच्यानुसार ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काढली सो ब्रेकिंग रिटार्डेशन आपल्याला त्याचं ब्रेकिंग डे ॲक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन म्हणून ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सो इथलं वरचं दिसत असेल तुम्हाला
सो ब्रेकिंग रिटार्डेशन इज इक्वल टू बघा, सो ब्रेकिंग त्याला डिॲक्सेलरेशन सुद्धा म्हटलं जातं, तेच ॲक्सेलरेशनच्या अपोजिट याची डिरेक्शन, सो मायनस मध्ये घेतं. सो ब्रेकिंग रिटार्डेशन इज काय होणार बघा, काय आलं पहिल्यांदा 4, त्यानंतर काय आहे -1, सो काय आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला विचारलेलं आहे ब्रेकिंग फोर्स. काय विचारलेलं आहे? ब्रेकिंग फोर्स. सो ब्रेकिंग फोर्स F is equal to mass into acceleration. सो मास आपण आता 1.5 टन म्हणजे 1,500 किलो, ॲक्सेलरेशन म्हणजे किती बघा 3, सो 1500 गुणिले 3, 1500 इंटू 3 मल्टिप्लाय केला किती येणार 4500 न्यूटन. इतकं त्याचं रिस्पेक्टिव्ह काय असणार आहे, ब्रेकिंग फोर्स असणार आहे. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट आपला पुढचा पॉईंट जो आहे तो आहे कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. नेक्स्ट आपला पुढचा पॉईंट जो आहे तो conservative and non-conservative forces. So what about the conservative and non-conservative? पहिल्यांदा कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे काय आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे काय हे आपल्याला बऱ्यापैकी माहीत असलं पाहिजे. ओके, समजा एखादा ऑब्जेक्ट आहे जो ग्राउंडवरती आहे, तो जर आपण उचलला आणि एका टेबलवरती ठेवला, सो हिअर निग्लेक्टिंग एअर रेजिस्टन्स. ओके, मग आता इथं काय होतं, अमाऊंट ऑफ वर्क डन इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आणि इट इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ चोजन. सो there is no air resistance gravitational force. Okay, so similarly while keeping the same object, here only gravitational force. Okay, so while keeping the same object back, समजा परत आपल्याला तो जी असणारी वस्तू आहे ती जमिनीवरती आहे असं जर ठेवायचं असेल, सो वर्क इज डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो अमाऊंट ऑफ वर्क डन इज द सेम अँड विच इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ चोजन. So work done by force is moving the object through distance dx can be mathematically कसं लिहिणार, work done is equal to f bar dot dx bar, that is du is equal to minus f bar dot dx. Okay, समजा if जर work done by against a force, okay, which is independent of the actual path, so force is said to be conservative force. So during work done the mechanical energy is conserved. So we define the concept of potential at a point or potential energy with the help of conservative forces only. So work done by against conservative forces reflects an equal amount of change in potential energy. Okay, तर याच्यामध्ये कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह हे दोन प्रकारचे फोर्सेस. आपण आता कशाबद्दल चर्चा करतोय, कॉन्झर्वेटिव्ह. अनेकदा सांगतो बघा काय म्हटले. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय की समजा एखादी वस्तू आहे, इफ सम ऑब्जेक्ट आर जस्ट टेकन अँड विच इज जस्ट टेक ऑन द टेबल, सो सम वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हिअर निग्लेक्टिंग एअर फ्रिक्शनल फोर्स. या ठिकाणी असणारा जो एअर फ्रिक्शनल फोर्स आहे किंवा ड्रॅग फोर्स आहे ते आपण काय करतोय, निग्लेक्ट करतोय. फक्त लक्षात काय ठेवतोय आपण इथं, तर याच्यामध्ये असणारा जो काय वस्तू आहे ती वस्तू आपण जमिनीवरून एखाद्या टेबलवरती ठेवतो.
म्हणजे काहीतरी वर्क डन झालं, किंवा ती वस्तू टेबलवरून परत आहे अशी बॅक जमिनीवरती ठेवा. सो ह्या ठिकाणी जे वर्क डन घडतं ते दोन्ही ह्याच्यामध्ये अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स घडतं. दिस वर्क डन इज इंडिपेंडेंट ऑफ द पाथ चोजन. जो काय आपण मार्ग निवडलाय, कुठले पाथ आहे त्याच्यावरती त्याचं वर्क डन अवलंबून नाही. ओके, सो इट इज इंडिपेंडेंट ऑफ द पाथ चोजन. सो दिस वर्क डन इज नथिंग बट इट्स कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजे अशा प्रकारचं घडणारं जे वर्क डन आहे जे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम करतं आणि विच इज इंडिपेंडेंट ऑफ द पाथ चोजन. सो इट इज नथिंग बट अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. त्याला आपण काय म्हणू शकतो बाळांनो? कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस असं म्हणू शकतो. ओके, आता याच्यामधला असणारा पुढचा पॉईंट काय आहे? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आता इथे एक कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल पण आहे, एक शब्द आहे कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी किंवा पोटेन्शियल म्हणून. सो काय आहे कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल? whenever the some work has to done to bring any object from one place to another place, then it acts against the gravitational force. So this work done is stored in the form of potential energy. So this is a potential which is independent of the path just we have to taken. जो आपण मार्ग निवडलाय त्याच्यावरती अवलंबून नाही, त्याच्या असणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. सो दिस इज नथिंग बट अ पोटेन्शियल एनर्जी. त्याला आपण काय म्हणू शकतो बाळांनो? पोटेन्शियल एनर्जी असं म्हणू शकतो. ओके, सो आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम करतं म्हणजे जसं की आता तुम्हाला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. सो व्हॉट इज द वर्क डन? वर्क डन ज्याला आपण काय म्हणू शकतो? dw. So work done is equal to minus F into dx. Force into displacement. This negative sign shows that this work done against the force. याची काय वर्क डन झालेलं आहे त्याच्या अगेन्स्ट फोर्सची डिरेक्शन आहे. सो इथं काय येतं? मायनस साइन येतं. दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ, किंवा दिस वर्क डन इज नथिंग बट काय म्हणू शकतो त्याला आपण? पोटेन्शियल एनर्जी. इवन पोटेन्शियल एनर्जी. सो देयरफॉर वर्क डन du इज इक्वल टू मायनस एफ इंटू dx. म्हणजे मॅथमॅटिकली आपण हे एक्सप्रेस करू शकतो. काय? वर्क डन du इज इक्वल टू मायनस एफ इंटू dx. सो इफ वर्क डन against a force or which is independent of the gravity actual path, so force is said to be conservative force. यालाच आपण काय म्हणू शकतो? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणू शकतो. ओके, तर याच्यामध्ये बघा जे आपण एक्सप्रेशन मग आत्ता घेतलेलं आहे पोटेन्शियल एनर्जीचं. सो काय आलं बघा? डी इज इक्वल मायनस एफ बार डॉट डी एक्स बार. सो एफ बार इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, जे आपण ग्रॅव्हिटेशनल टॉपिकमध्ये बघणार आहे. तर काही प्रोसेसमध्ये फ्रिक्शन किंवा एअर रेजिस्टन्स हा प्रेझेंट असतो किंवा ॲडिशनल वर्क तर नेसेसरी असतं अगेन्स्ट द फ्रिक्शनल फोर्स. सो दिस वर्क इज स्ट्रिक्टली पाथ डिपेंडंट अँड नॉट रिकवरेबल. सो सच फोर्सेस लाईक फ्रिक्शन असेल, एअर ट्रॅक असेल, त्याला आपण काय म्हणणार आहोत? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. काही वर्क डनमध्ये अगेन्स्ट फोर्सेस जसे की हीट असेल, साऊंड असेल, लाईट असेल याच्यामध्ये घडतात. सो दिस वर्क डन अगेन्स्ट नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस इज नॉट रिकवरेबल. ओके, एक्झॅक्टली रिव्हर्स जरी पाथ केली तरी सुद्धा ते कसं असतात? नॉन रिकवरेबल असतात. जसं की आता इथं काय म्हणतो मी बघा? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस जसं की वर्क डन म्हटलं. समजा जनरली जर पोटेन्शियल एनर्जी घेतली तर त्याच्यामध्ये आपण काय घेतो? इंटिग्रेशन घेतो. सो इंटिग्रेशन कशाचं घेणार आहे? इंटिग्रेशन ऑफ दॅट फोर्स इंटू रिस्पेक्ट टू असणारं डिस्प्लेसमेंट. सो त्याच्यामध्ये फोर्स काय असणार आहे? तो मायनस असणार आहे. ओके, सो दिस इज ऑल्सो अनदर फॉर्म ऑफ एनर्जी, सॉरी पोटेन्शियल एनर्जी. आता नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय? समजा आपण एखादं वर्क डन अगेन्स्ट द फोर्स करतोय, मात्र
त्या ठिकाणी काहीतरी अदर फोर्सेस ॲक्ट होतात, जसे की लाईक एअर फ्रिक्शन फोर्स असेल, ओके, किंवा त्याच्यामध्ये असणारा ड्रॅग फोर्स असेल. तर एअर फ्रिक्शन फोर्स असेल, ड्रॅग फोर्स असेल, दीज आर नॉट रिकव्हरेबल फोर्सेस. या ठिकाणी एनर्जी काय होणार आहे, खर्च होणार, ती काय रिकव्हरेबल नाही. आता आपण जनरली विचार केला तर ह्या गोष्टी असतातच. ओके, सो एअर फ्रिक्शन फोर्स, एअर फ्रिक्शन, किंवा आपण काय म्हटलं, ड्रॅग फोर्स. If some work has to be done in which some forces like air friction or drag force are appeared, so these forces are not recoverable even after its path also reverse. जरी आपण त्याचा मार्ग रिव्हर्स केला तरी सुद्धा हे फोर्सेस हे रिकव्हरेबल नाहीत. या ठिकाणी असणारी त्याची जी रिस्पेक्टिव्हली एनर्जी आहे, ती एनर्जी काय होणार आहे, खर्च होणार आहे. सो these forces are called as a non-conservative forces. अशा फोर्सेसलाच आपण काय म्हणणार आहोत, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस असं म्हणणार आहोत. ओके, आता जसं की बघा, काही जर आपण फोर्सेस बघितले, जसं की लाईक अ हीट, साऊंड. ओके, तर हीट असेल, साऊंड असेल, टेम्परेचर असेल, जे काय फोर्सेस इतर आणि काय म्हणजे हीट असेल, साऊंड असेल, याच्यामध्ये सुद्धा काय होतं, तर हे असणारे रिस्पेक्टिव्ह काय झालं, त्याच्यामध्ये एक प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स आला आणि तो सुद्धा काय आहे, रिकव्हरेबल नाही. सो अशा फोर्सेसलाच आपण काय म्हणत आहोत, जनरली नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. ओके, सो दीज आर द कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. पहिल्यांदा काय बघितलं आपण, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस, त्यानंतर काय बघितलं आपण, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. जसं की बघा, आता न्यूटनचं काही युनिफाईड टेरेस्ट्रियल फोर्सेस पण आहेत अर्थवरती, आणि सेलेस्टियल जे युनिवर्सच्या बाबतीमध्ये आहे, ज्या सगळ्यालाच ग्रॅव्हिटेशन लॉ कॉमन आहे. ओके, द ओर्स्टेडनं पण काहीतरी एक्सपेरिमेंटल डिस्क्रिप्ट केला 1777 आणि 1851मध्ये. फॅरेडेनं असं दाखवून दिलं की इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फेनॉमेनन्स आर इन जनरल इनसेपरेबल लिडिंग. ओके, आणि त्यालाच नाव दिलं EM फेनॉमेना, जो मगाशी आपण बघितलं होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आपण त्याला म्हटलेलं होतं. तर याच्यामध्ये नेक्स्ट सायंटिस्ट जे आहेत, मॅक्सवेल, त्यांनी असं प्रिपोजिशन मांडलेलं होतं की लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. लाईट ह्या कसल्या वेव्ज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. त्यानंतर आईन्स्टाईनने पण हा अटेम्प्ट केलेला होता की युनिफाईड ग्रॅव्हिटी असेल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, देज आर जनरल रिलेटिव्हिटी. ओके, आणि EM अँड वीक न्यूक्लिअर फोर्सेस हॅव नाव बीन युनिफाईड ॲज अ सिंगल इलेक्ट्रोवीक फोर्स, ज्याला आता काय म्हटलं जातं, सिंगल इलेक्ट्रोवीक फोर्स असं म्हटलं जातं. सो देअरफॉर हिअर नेक्स्ट पॉईंट इज दॅट वर्क डन बाय अ व्हेरिएबल फोर्सेस. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, तो पॉईंट आहे वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सेस. ओके, ठीक आहे. आता ह्या पॉईंटमध्ये आपण काय बघितलं होतं, एक एक्झाम्पल बघितलं होतं आणि वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सेस हे बघितलं होतं. तुम्हाला होमवर्कला मी एक एक्झाम्पल देणार आहे, ते होमवर्कचं एक्झाम्पल सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. 3 आयडेंटिकल पॉईंट मासेस सॉल्व करून दाखवायचं मला. 3 आयडेंटिकल पॉईंट मासेस आर फिक्स्ड सिमेट्रिकली. 3 आयडेंटिकल पॉईंट मासेस आर फिक्स्ड सिमेट्रिकली. वहीवरती लिहून घ्यायचं आहे. 3 आयडेंटिकल पॉईंट मासेस आर फिक्स्ड सिमेट्रिकली ऑन द पेरिफेरी ऑफ अ सर्कल. ऑन द पेरिफेरी, पेरिफेरी म्हणजे सर्क्युलर पाथ, जसं की त्याच्यामध्ये ट्रायड असतो, 3 डिरेक्शन असतात वेगवेगळ्या डिरेक्शनला. PERIPHERY, पेरिफेरी ऑफ अ सर्कल. obtain the resultant gravitational force. Obtain the resultant gravitational force. Obtain the resultant gravitational force on any point mass m. On any point mass m at the center of the circle. At the center of the circle, full stop. आणि नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्येच त्यांनी काय विचारलं बघा, एक्सटेंड दिस आयडिया
to more than 3 identical masses symmetrically. Extend this idea to more than 3 identical masses symmetrically located on this periphery, full stop. How far can you extend this concept? How far can you extend this concept? Okay. यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट आता बघणार आहोत. हे प्रॉब्लेम सोडून ना नेक्स्ट पॉईंट जो आपला आहे तो वर्क डन बाय अ व्हेरिएबल फोर्स, हा आपण पॉईंट पाहणार आहोत.